नमस्कार. आजच्या कार्विंग टॉक्समध्ये आपण रामायणातल्या अरण्यकांडात घडलेल्या एका प्रसंगाला दर्शवणारे कोरीव काम पाहणार आहोत. इथे वानरराज सुग्रीव आणि प्रभू श्रीराम कोरलेले आहेत. हा तोच प्रसंग जिथे सुग्रीवला प्रभू श्रीरामांची परीक्षा घेताना दर्शवले आहे. सुग्रीवला श्रीरामांवरती विश्वास होता, पण त्याला वालीला असलेला वरदानही माहीत होता, ज्यामध्ये जे कोणी त्याच्या विरुद्ध लढेल त्याची अर्धी शक्ती वालीला भेटत असे. त्यामुळेच त्यांनी प्रभू श्रीरामांची परीक्षा घेण्याचे ठरवले. आणि ती परीक्षा अशी होती की एका बाणाने एका साल वृक्षाचे सगळे पानं तोडायची. पण प्रभू श्रीरामांनी एक नाही तर सगळ्या 7 वृक्षांची पाने एक साथ एका बाणाने तोडून दाखवली. त्यांच्या पायाखाली एक सर्पाचे शेपूट आहे, ज्यावर त्यांनी पाय देताच सगळी 7 झाडे एका रांगेत आली आणि त्यांनी बाणाने त्यावर प्रहार केला. ही 7 साल वृक्ष मणिभद्र नावाच्या राजाची 7 पुत्र होती, ज्यांना अगस्त्य ऋषींकडून श्राप मिळाला होता. जेव्हा प्रभू श्रीराम येतील तेव्हाच त्यांचा उद्धार होईल, आणि तसंच झालं. हे सुंदर कोरीव काम हम्पीच्या हजारारामा मंदिरातले आहे, आणि येणाऱ्या मराठी कार्विंग टॉक्सच्या व्हिडिओजमध्ये मी याच मंदिरातले कोरीव काम कव्हर करणार आहे, तर ते पाहायला विसरू नका.